नमस्कार भाविकांनो, तुम्हाला माहिती आहे का, केवळ जेवताना शांत राहिल्याने तुमचे नशीब बदलू शकते. होय, अधिक मास महात्म्य कथेच्या 10व्या अध्यायात भगवान विष्णूंनी मौन भोजन या सोप्या व्रताचे अद्भुत महत्त्व सांगितले आहे. ज्यांना कडक उपवास करणे शरीराने झेपत नाही, त्यांनी अधिक महिन्यात दिवसातून फक्त एकदाच भोजन करावे, पण ते करताना पूर्णपणे मौन पाळावे. शास्त्रानुसार जेवण करणे हा सुद्धा एक यज्ञ आहे. म्हणूनच जेवताना अजिबात बोलू नये. या मौन व्रताचे महत्त्व पटवून देण्यासाठी सूतजींनी एक कथा सांगितली. प्राचीन काळी अवंती नगरात वेदशर्मा नावाचा एक अत्यंत सर्वसामान्य गृहस्थ राहत होता. गरिबी आणि परिस्थितीमुळे त्याला इतर कोणतीही कठीण व्रते करणे शक्य नव्हते. त्याने मनोमन निश्चय केला की मी अधिक महिन्यात केवळ एकदाच जेवेन आणि जेवताना पूर्ण मौन पाळेन. जे काही बोलायचे ते फक्त भगवान पुरुषोत्तमाचे नाव घेतानाच त्याने पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने महिनाभर हा नियम पाळला. देवाचे ध्यान केले. या साध्या वाटणाऱ्या व्रताच्या प्रभावाने वेदशर्माला मृत्यूअंती थेट स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली. मौन राखल्याने माणसाच्या सर्व पापांचा नाश होतो. सुख, सौभाग्य आणि दीर्घायुष्य लाभते. विनाकारण वाद टळतात आणि मानसिक शांतता मिळते. जर पूर्ण महिनाभर हे जमणार नसेल तर काळजी करू नका. या महिन्यातील दशमी, द्वादशी पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात आणि वैधृती या दिवशी तरी हे व्रत नक्की पाळा. या व्रताची सांगता अधिक महिन्याच्या शेवटी मंदिरात घंटादान करून केली जाते. म्हणूनच म्हणतात, कंठी नाम धराजनी, मौन राखा आणि सुखी व्हा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री कृष्णार्पणमस्तु.